सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय नंबर 2 ओवी नंबर 773। भगवान श्रीकृष्ण संसार धन्य कोणाचं म्हणलं जातं हे या ठिकाणी सांगत आहेत। ऐसे ज्यांचे जिभेवरी नामनाचे निरंतरी ते धन्य धन्य संसारी स्वानंदे हरि गर्जतू। बघा या ठिकाणी देवानी दोनदा धन्य धन्य असा शब्द वापरलेला आहे। हा असा शब्द आहे धन्य ज्याचा कोणताही समानार्थी शब्द मराठीत आपल्याला सापडत नाही आणि तो असा शब्द धन्य दोनदा देवानी वापरलेला आहे। या ओवीमध्ये संसारी जीवांसाठी धन्यता कशामध्ये आहे तर देवाने सांगितलं की ऐसे ज्यांचे जिभेवरी म्हणजे ज्यांच्या जिभेवर नामनाचे निरंतरी नित्य म्हणजे सतत नाम देवाचं चिंतन देवाचं नामस्मरण ज्यांच्या जिभेवर सतत चालू असतं असे जे भक्त आहेत असे जे जीव आहेत असे जे व्यक्ती आहेत त्यांच्या संसाराला देवाने धन्य धन्य म्हटलेलं आहे। ज्यांच्या आनंदाने स्वानंदे हरि गर्जतू नेहमी देवाचं जय जयकार ते आनंदाने करतात अशी जी जीव आहेत अशी जी व्यक्ती आहेत या पृथ्वीवर त्या व्यक्तींना च्या संसाराला धन्य धन्य असं म्हटलेलं आहे। स्वानंदे हरि गर्जतू म्हणून अत्यंत सुंदर ओवी आहे की संसारी जीवांनी नेहमी देवाचं नामस्मरण कसं होईल याच्याकडे आपला प्रयत्न असला पाहिजे। कारण जनार्दन स्वामींनी सुद्धा सुंदर वाक्य यासाठी सांगितलेले आहे। काय म्हणलेले बाबाजींनी संसार असावा नेटका दिसू नाही तो फाटका त्यात असावा हरिनामाचा चुटका। म्हणजे संसारी व्यक्तींनी संसार करत असताना त्यामध्ये हरिनाम असणं आवश्यक आहे। हरिनामाचा चुटका हा शब्द या ठिकाणी बाबाजींनी वापरलेला आहे। म्हणून संसार नक्की करा परंतु त्यामध्ये भगवंताचं चिंतन प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे। अधिष्ठान भगवंताचं आपल्या घरात असलं पाहिजे तेव्हा तो संसार धन्य होतो। त्यासाठी सुद्धा आणखी एक वाक्य जनार्दन स्वामी म्हणायचे शिव शिव अक्षर दोन जो वदे रात्रंदिन धन्यतयाचा संसार परमार्थाची तेची घर म्हणून परमार्थाचं घर बाबाजीने त्या घराला म्हटलेले ज्या घरामध्ये नेहमी देवाचं चिंतन असतं। शिव शिव अक्षर दोन वदे रात्रंदिन म्हणजे नेहमी भगवंताचं चिंतन ज्या घरामध्ये आहे ते घर परमार्थाचं घर आहे असं या ठिकाणी बाबाजींनी सांगितलेलं आहे। म्हणून आपल्या घरामध्ये जे कोणी आहेत बघा त्यांना नक्की सांगायचं आहे की जेही काम ते करत असतील त्यामध्ये आतमध्ये बाबाजींचं चिंतन बाबाजींनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप जर आपण केला तर जेही कार्य कराल त्याच्या माध्यमातून कल्याणकारी कार्य होणार आहेत। जेही तुम्ही कराल त्याच्यातून चांगलंच घडणार आहे, सात्विकता वाढणार आहे। म्हणून आपण आपल्या घरामध्ये स्वयंपाक करत असेल आपल्या घरातली माता भगिनी तिला सांगा की आपण ओम जनार्दनाय नमः या महामंत्राचा जप करत करत जेवण बनवा। तो जेवण सात्विक होईल आणि त्याच्यामध्ये भगवंताची शक्ती येईल आणि तुम्हाला चांगली बुद्धीसुद्धा प्राप्त होईल। त्याचप्रमाणे मुलं अभ्यास करतायत जेव्हा मुलं खेळतायत त्यांनाही सांगायचं कधीही रस्त्याने चालताना बाबाजींचं नामस्मरण केल्यास आपल्यावर आलेलं संकटसुद्धा टळू शकतं। कारण आपण आधी गुरुनामाचा महिमा वर्णन केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी देवानी सतत नामस्मरण करा ही शिकवण दिलेली आहे।